जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा। काय गोड शब्द आहेत बघा, यालाच आमचे तुकोबाराय म्हणतात, नोहे तुझा हा परिवार परिवार, 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 नोहे तुझा हा परिवार। द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर भंगूर, शरीर जायाचे ठेवणे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे। काय गोड चाल, किती गोड अर्थ आहे बघा। नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे। सगळ्याला मरावं लागतं, मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे। दोन गोष्टी जगात खऱ्या आहेत बरं। कितीही सुंदर मेकअप केला तर सगळे म्हातारे होतात, नाहीच म्हातारे झाले तर सगळे मरतात। याच्या पलीकडे जगात काही होत नाही, म्हणून फेअर अँड लवली कधी लावू नका। नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना। वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, आत्मामध्ये सुंदर। तुम्ही वास्तव वास्तव म्हणा रे, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा रे, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा रे, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा। पुन्हा पुन्हा मिळत नाही, प्राप्त होत नाही। दोनच गोष्टी आहेत, आपण सगळे म्हातारे होणार आहे। प्रार्थना आहे माझी, फेअर अँड लवली लावत जाऊ नका। माझी बायको लावून लावून दमली, अजून काही काळीची गोरी झाली नाही। एवढी काळी नाही, तुम्ही लगेच बेकार बघू नका। माझ्यावर घेतलं फक्त एवढंच आहे, लावत जाऊ नका। तरमरी फिरमरी लावत जाऊ नका। कोणतीच क्रीम ज्यानं लावली नाही त्याचा चेहरा फार सुंदर आहे, ज्यानं 50 क्रीमा लावल्या अरा फोडं येऊन गेले मग
लावायचंच नाही काय बरं का, ध्यानातच ठेवा. त्याचं एक कारण सांगू तुम्हाला, तुम्ही किती सुंदर काय काय लोक असे फोटो काढतात बरं का. संजय महाराज काय नाही होत तिकडे, ते खेळू दे तुम्ही माझ्याकडे बघा, काय 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 फोटो काढतात. काढ रे फोटो, मस्त कपडे घालणार, भारीतले ड्रेस घालणार, जाणार सोशल मीडियाला, म्हणजे आता लोकेशनला जाणार, पैठणच्या उद्यानला जाणार, शेंद्राई माडीशीत जाणार, काढ रे फोटो मस्त. बरं ते फोटो नुसते काढणार नाही, त्या फोटोचे असे मोठाले कटआउट बनवणार, हॉलमध्ये लावणार घराच्या या बाजूने कसं त्या बाजूने कसं. आपण त्या हॉलमध्ये चहा प्यायला बसलो, आपल्याकडे बशी येते चहाची, चहा पितो, काय मालक आहे काय पहिलवान, ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी हे असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळ राड्या असतात, सारखंच दिसते. चहा संपला की खालून म्हातारं म्हणतं बाबा मीच आहे मीच. पहिलवान होतो, पैठण तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतो, कधी पाठच पडली नाही, आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. त्याला असू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे, आपण सगळे म्हातारे होणार आहे बरं, विसरू नका बरं. नाहीच म्हातारे झालो तर नक्की सांगतो सगळे मरणार, कोणी वाचणार नाही. विनंती आहे, किती सुंदर शब्द संतांचे, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. संतांनी आपल्याला जागृती दिली की अरे मरण येणार आहे, पण आपल्या सगळ्यांची आवड एकच आहे, मी मरू नये. आपल्या सगळ्यांची आवड आहे सत्ता असावी, मरण नसावं. चला माणसाच्या आवडी कळाल्या तुम्हाला. साधूला सुद्धा आवडतं बरं का, नाथ महाराजांना आवडतं, ज्ञानोबारांना आवडतं, जोग महाराजांना आवडतं, या देशातल्या सगळ्या साधूची आवड आहे. पण कोणती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित. जग सुखी व्हावं, जगानं आनंदी राहावं. संयुक्त राष्ट्राची समिती आपल्या जगामध्ये, भारत काय, अमेरिका काय, ऑस्ट्रेलिया काय, साऊथ आफ्रिका काय, जे शाळेत शिकणारे मुलं आहेत कॉलेजला त्यांना विचारा, मुलींना विचारा, अभ्यास करणार आहे. त्या संयुक्त राष्ट्र समितीला प्रश्न पडला की सगळ्या जगाचं कल्याण करणारी प्रार्थना कोणत्या ग्रंथात सापडेल. म्हणून देशातले नाही तर जगातले सगळ्याचे ग्रंथ बोलवले, तर एकाही ग्रंथात त्यांच्या त्यांच्या देशाची, त्यांच्या त्यांच्या प्रांताची, त्यांच्या त्यांच्या साधूची, त्यांच्या त्यांच्या भागाची विशेष उन्नती व्हावी अशाच प्रार्थना होत्या. एकच प्रार्थना सापडली ज्ञानेश्वरीमध्ये, तिला पसायदान नावाची प्रार्थना म्हणतात. ते पसायदान म्हणजे जगाला सुखी करावं, जगाला. हो, किंबहुना असं पूर्ण होऊन तीही लोक, जग नाही तिन्ही लोक. हो, जे खळांची व्यंकटी सांडो, काय नवले इंग्लिशमध्ये तयार केलं ते पसायदान पोरांनो इंग्लिशमध्ये, आणि त्या संयुक्त राष्ट्र समितीच्या ऑफिसमध्ये सोन्याच्या अक्षरानं असं चिटकून ठेवलं तिथं. काय माझ्या ज्ञानोबरांची क्रांती महाराज. जग सुखी असावं. 750 वर्षाचे सप्ते नुसते भारतात नाही, लंडनला सप्ताह होणार आहे, हो अमेरिकेला सप्ताह होणार आहे. का, आमच्या माऊलीचं नाव अमेरिकेला गेलं महाराज, जगात गेलं, जगात. विश्व त्यांना मानवंदना करायला लागलं, विश्व त्यांची ज्ञानेश्वरी वाचायला लागलं, विश्व त्यांचा हरिपाठ वाचायला लागलं. का, जग सुखी व्हावं, जगानं वारी करावी, जगानं सप्ते करावे, जगानं एका विचाराचं राहावं. ही साधूची प्रार्थना आहे, ही साधूची इच्छा आहे बरं का. अवघाची संसार सुखाचा करीन, किती गोड आहे. आनंदे भरीन. भारत नाही, महाराष्ट्र नाही, बिडकीन नाही, पैठण नाही, संभाजीनगर नाही. आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा. ही साधूची आवड. आपल्या शेजारचा सुखी झालेला आवडत नाही आपल्याला. शेजारच्यानं बोलेरो घेतली तर श्याम भाऊला तापच आला, घेऊ दे ना त्यानं, तुझं काय झालं. त्यानं गाडी आणली की याला ताप, कोणती पॅन्टी चालना, कोणती ओमिडी चालना, कोणतीच गोळी, ह्या जळकीला गोळी नाही महाराज. हो, कोणत्या जळकीला गोळी आहे मेडिकलमध्ये, पण हे दुसऱ्याचं पाहून जाळणाऱ्याला गोळी नाही. तसं नाही माऊलींचं. संत म्हणतात जग सुखी असलं पाहिजे, जगानं आनंदी असलं पाहिजे. हो, अपराधी जरी असला, पातकी दुर्जन हीन याती, हे सुद्धा सुखी असले पाहिजे. कोण सुखी असलं पाहिजे, पातकी दुर्जन हीन याती. कोणत्या जातीतला काय माहिती नाही, सगळे सुखी असावे.
साधूची आवड आहे. माणसाला वाटतं सत्ता मिळावी, श्रीमंत मिळावी, हो मला अमरण नसावं. माणसाची आवड आहे, माणसाची पण आवडी तुम्हाला कळाल्या. साधूला काय आवडतं ते पण तुम्हाला कळालं. पांडुरंगाची सुंदर मूर्ती मांडलेली आहे. एवढा छान सप्ताह 25 वर्षाचा चालू आहे. रोज एक कीर्तनकार येतोय, रोज छान कीर्तन करून जातोय. तुम्ही त्याच्यामध्ये दंग होऊन जातात. एवढा छान सप्ताह ठेवला कृष्णापूरकड. मग ऐका, देवाला काय आवडतं? निळोबाराय सांगतात, देवाला हे आवडतं काय? अभंगाचं पहिलं चरण. भाविकांची आवडी देवा, 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 भाविकांची आवडी भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हे हरी सेवा निज प्रीती. हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, पुढे हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे. भाविकांची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, पुढे हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे. हे भाविकांची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, 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 करी सेवा निज प्रीती. वा वा वा, जय हो. गोड काय सुंदर चाल लावली रवी महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात निळोबाराय म्हटले, जसं माणसाची आवड आहे सत्ता, श्रीमंती, अमरपणा, साधूची आवड आहे जग सुखी व्हावं, तसं निळोबाराय म्हटले देवाची पण आवड आहे. भाविकांची आवडी देवा, देवाला भाविक आवडतो. कोण आवडतं देवाला? भाविक. मग तू म्हणाल महाराज आम्ही घर सोडलंय, संसार सोडलाय, 2 तास झाले इथं बसलोय, 8 दिवस झाले आमच्या जीवनातले अनमोल पैसे जे आम्ही कोणालाच देत नाही ते तुम्हाला दिलेत. आम्ही एवढे कीर्तनकार आणले, पंक्ती घातल्यात, सौजन्य. आम्ही भाविक नाहीत का? नक्की भाविक आहोत आपण, नक्की आहे. ज्याला माहिती असून जो घरी झोपलाय तो नाही. मात्र ज्याला माहिती बा एवढा चांगला सप्ताह चाललाय, बगाड झोपलाय घरी, तो कसा भाविक राहील? भाविक तुम्ही सगळेजण आहात. वा, वेळात वेळ काढून देवासाठी प्रयत्न करताय ना, मग तुम्ही नक्की भाविक आहात. पण एक वाक्य सांगू,
आपण भाविक असे आहोत की आपल्याला देव आवडतो आणि देवाच्या आवडीचे भाविक असे आहेत की देव त्यांच्या घरी जातो. जवळ आहे पैठण आपल्याला. नाथ महाराज श्रीमंत संत होते बरं. महाराष्ट्रात नाथ महाराजा एवढे श्रीमंत संतच नाही महाराज. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते कल्याण महाराज, भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला आला तर त्याला सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे. हा 1,35,00,000 भाव आहे आजचा. सोन्याच्या ताटात भिकाऱ्याला जेवण वाढायचे. सांगू नाथ महाराज एवढे श्रीमंत होते. नाथ महाराजांच्या वाड्यावर एकदा चोरी झाली. चोरी तुमच्याकडे चोर आहे तिकडं बिडकीन भागात चोर आहेत का नाही? चोराचे 2 प्रकार आहेत, एक उत्तम चोर आहे आणि भंगार चोर आहे. चोर 2च आहेत, उत्तम चोर भंगार चोर. उत्तम चोर डबर खाय मुरुम खाय रस्ता खाय, तो तुम्हाला माहितीच आहे, मला कशाला सांगायला होतं. उत्तम चोर काय काय खातात? 80,000 कोटी लिहिता यायची नाही मला. 80,000 कोटी कोणी लिहून दाखवा मला अक्षर. 80,000 कोटी एवढे हाणलेत उत्तम चोरांनी, मिळ नाही आपल्याला महाराज बरं का. किती हाणलेत मिळ नाही महाराज. उत्तम चोर सोनं चोरतो, पैसे चोरतो. भंगार चोर असलं नाही चोरत. भंगार चोर सप्त्याच्या मंडपातले चपला छान, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, मायकावाल्याचं वायरच घेऊन जाय, कोणाचं कापूसचं चेचून आण, कोणाचे मकाचे कंस छान, असे पासाच घेऊन जाय, आवतच घेऊन जा. रूमने काय हाणतील भंगार चोर असते ते. उत्तम चोर होते. उत्तम चोर इकडे बघा. चोरांची संख्या 24 होती. किती? विठ्ठल महाराज 24 चोर संजय महाराज गेले नाथ महाराजांच्या वाड्यात सोनं चोरायला. बिडकिनकर अय कृष्णापूर छोटंसं गाव आहे पण चांगला सप्ताह केलाय माझ्याकडे बघा. किती होते चोर? 24 गेले चोरी करायला. पहिल्या चोरानं सोन्याचं गाठोडं बांधलं. ज्याला सण होतं त्याने ऐकावर आहे. पहिल्या चोरानं सोन्याचं गाठोडं बांधलं 1 क्विंटल. आपले आजोबा पंजोबा 1 क्विंटलचा बारदाना सहज उचलायचे. बिडकीनच्या मोंड्यात, पैठणच्या मोंड्यात, संभाजीनगरच्या मोंड्यात सहज आपला आजोबा 1 क्विंटल माझा बापच उचलायचं, माझे वडील उचलायचे. अजूनही काही माणसं उचलतात. नाही आपल्याला नाही उचलता येणार. आता आपल्याला मुरमुरेच उचलणार तर का बाकीचं काय. ते काळ वेगळा होता महाराज. पूर्वी ते सूरपारंब्या नावाचा खेळ असायचा. पाय वर करायचा, पायाच्या खालून सूर फेकायचा, झाडावर पोरं चढायची आणि तो सूर त्या रिंगणामध्ये आणून ठेवायचा. आम्ही पैठणला खेळायचो सूरपारंब्या. आता पायच वर जायना तर सूर कधी जायचा महाराज. काळ बदलून गेला महाराज. काही राहिलं नाही. भात खाऊ माणसं वडापावने आतपाव झाली महाराज. काही नाही राहिलं. जुन्या काळातली माणसं दूध प्यायची महाराज. लिटर भर गावरान तूप. हे मजबूत माणसं होती महाराज. थंडीच्या काळात ती काय कानाला बांधित होती का काय महाराज. अशा थंडीमध्ये उसाची दारे धरायची ती. आता आपल्याला कानाला बांधल्याशिवाय आपण गाडीत बसू शकत नाही. कल्पना करा. हलके झालो आपण आता. 1 क्विंटल बारदाना सहजच आपल्या आजोबा नाथ महाराजांच्या काळात सहजच उचलीत होते. पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं. इकडे बघा. शेजारच्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त. चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं. 5व्यानं त्याच्यापेक्षा थोडं. गाठोडे झाले 24. चोर किती होते? 24. गाठोडे किती झाले? 24. जास्त असं झालं. जास्त वजनाचं गाठोडं झाल्यामुळं एकाला उचलता येणं म्हणून दुसऱ्यानं हात लावला आणि पहिल्याच्या डोक्यावर दिलं. पहिला केला. तिसऱ्यानं दुसरा. चौथ्यानं तिसरा. 5व्यानं चौथा. 6व्यानं 5वा. 7व्यानं 6वा. 8व्यानं 7वा. 9व्यानं 8वा. कळलं ना तुम्हाला? असं एकानं एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेले. 23. एकच चोर खाली राहिला. त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्यानं आजलं अरे तुम्ही चालले माझ, मला कोण उचलून देईल? सगळ्यात जड माझंच, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराज त्या चोराला म्हटले, राजा जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. हा ठेवता 2-4 दिवस ठेवता मला इथं. उचलून द्यायला म्हणतो. काड्याची पेटीतली काडी देऊ शकत नाही आपण. कल्पना करा. घरातलं सोन्याचं गाठोडं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं. चोर निघून गेले. सगळ्या गावात बोबाटा. चोरी झाली. 24 चोर आले होते. सोन्याचे गाठोडे घेऊन गेले. काही जळगाव लोक असतात. जळगाव म्हणजे जळणारे. ते आले नाथ महाराजांच्या वाड्यावर. नाथ बाबा तुमचं सोनं चोरीला गेलं म्हणे. अशा लोकांना आनंद होत असतो बरं. जखमीवर मीठ चोळायला येतात असं वर. नाथ बाबा तुमचं सोनं चोरीला गेलं म्हणे. नाथ महाराज म्हटले हो. काय चोरीला गेलं? नाथ महाराजांनी मुनिमाला हाक मारली. मुनीम इकडे या. हे गावातले लोक विचारायला आले. आपल्या घरातलं काय चोरीला गेलं तेवढं यांना सांगा. मुनीम म्हणजे हिशोब करणारा. तो घरात गेला. एका तासात लेखीव कागदच घेऊन आला. आमच्या घरात 4 महिन्याला जेवढं व्याज येतं तेवढं चोरीला गेलं. हे मुद्दल नाही. अहो माझ्यासारखे 50 कीर्तनकार जरी एकत्रित केले का
तर नाथ महाराजांची श्रीमंती सांगता येणार नाही महाराज. एवढे श्रीमंत संत होते नाथ महाराज. ऐका रे, एवढे श्रीमंत जाऊ दे, हे सोन्याची न वाड्याची श्रीमंती. नाथ महाराजांची खरी श्रीमंती ऐका. विश्वाचा मालक द्वारकेहून शोध घेत घेत या पैठणला आला. नाथ महाराजांच्या घरी अंगावर कपडा नाही, नुसतं धोतर बांधलेलं. आवाज दिला, नाथ बाबा. काय रे बाबा, तुमच्या घरचं काम करायला काही मिळेल का? काही काम नाही बाबा म्हटले, आमच्याकडे पण तुम्हाला खायला राहायला मिळेल. हो, नाथ महाराजांच्या घरी बिना कपड्याचा देव राहिला. 20 दिवसानं गिरजाबाईनं हाक मारली, अरे बाळा, आपलं पाणी आणणारं कुणीतरी गायब झालंय, गेलाय निघून. तेवढं जा बाबा, गोदावरीवरून कावड भर आणि आपल्या रानामध्ये आणून रीच. खांद्यावर कावड घेतली, हसतच देव निघाला. माहिती नाही हो कुणाला. कावड भरायचा आणि रोज नाथ महाराजांच्या रानामध्ये पाणी भरायचा. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, काय नवले पाणी वाय हरी कावडीने. विश्वाचा मालक पाणी भरतो महाराज. पाणी भरलं असं 12 वर्ष. किती वर्ष भरलं? 12 वर्ष पाणी भरलं आणि 12 वर्षानं त्याला नाव पडलं श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. हे श्रीखंड्या, आता पाणी आणायचं बाद झालं, प्रमोशन मिळालं नोकरीमध्ये. नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. आता हे जे आपले मंदिरातले देव आहेत ना बाबा, त्याला पूजा करायला वेळ जातो, तेवढं चंदन उगाळून दे. काय नवले, त्याला चंदन लावायचं, तो चंदन उगाळायला. काय आश्चर्य बघा. ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी व श्री गंगा तिरी धुत असे. विश्वाचा मालक कपडे धुतो, विश्वाचा मालक पाणी भरतो, विश्वाचा मालक चंदन उगाळून देतो. तुम्ही कीर्तनाला बसलात, आमच्या गाववाल्यांनी कृष्णापूरवाल्यांनी सुंदर बसायची व्यवस्था केली, चटया टाकल्यात. आता 24 वर्ष निघून गेले आणि 24 वर्षांनी नाथ महाराज म्हटले, श्रीखंड्या, आता आणखीन मोठं प्रमोशन तुला. आता कीर्तनाला, भागवताला, रामायणाला जे लोक येतील ना, त्यांना बसायला चटई टाकायची. ज्याची कथा आहे तो खाली चटया टाकतो आणि तो चटईवर बसत नाही, तो मागं पोत्यावर बसतो. नाथ महाराज म्हणतात, हे श्रीखंड्या, या जगात एकच देव आहे. तो म्हणतो, एकच आहे, इथंच बसलेला आहे, इथंच आहे. काय नवल आहे महाराज. ज्याची कथा आहे तो चटया टाकतो, ज्याचं पाणी आहे तो पाणी भरतो, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो. का भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निज प्रीती करी, 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 सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. वा 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 भजन वा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, निज प्रीती, निज प्रीती. काय कारण? नाथ महाराजांच्या घरचं 36 वर्ष देव काम करतो. का? भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. त्यांचं वाटेल ते काम करतो, पण भाविक व्हावं लागतं. महाराज, काय करावं लागेल याच्यासाठी? नातं जोडावं लागतं. नातं बरं का, आपण भाविक आहे, पण आपलं नातं बदलतं महाराज. 2-4 महिने गेले की दुसराच देव येतो, 6-7 महिने गेले की खाटूश्याम येतो. सध्या खाटूश्याम सध्या आता 3 बाणकी धारी. लोकांना आपला काही विरोध नाही, आवडतो आपल्याला देव, मग आपलं असं बदलत राहतं. आपला पांडुरंग राहत नाही ना. पांडुरंग गेला 2-4 महिने की आलाच 3रा देव. तसं नाही चालत महाराज. पतिव्रता पत्नीला तिचा नवरा सोडून काय आवडत नसतं. काय 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 आम्हा नारायण तैशापरी, कैशापरी पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. हे ध्यानातच ठेवायचं. आपला देव पांडुरंग आहे, कलियुगाची देवता पांडुरंग आहे. म्हणजे दुसऱ्या देवाला मानू नका असं माझं मत नाही. त्याच्यात पांडुरंग बघा. आता मी चाललो उद्या तिरुपतीला जाणार, मी जातो, वार्षिक सगळ्या देवाला जातो,
पण पांडुरंग सोडून नाही. मग माळ माळ आहे आपल्या गळ्यात. आपण पांडुरंग, व्यंकटेशाला गेलं तरी पांडुरंगच बघायचा, आणि अजून कोणत्या खाटूश्याम बाबाला गेलो तरी पांडुरंगच बघायचा. आपला देव कोणता आहे? माळकऱ्याचा, वारकऱ्याचा, साधा बोळा आपला पांडुरंग. नातं जोडायचं पतिव्रता पत्नी, दुसरं नाही जोडायचं. आईचं नाही जोडायचं, भावाचं नाही जोडायचं, बहिणीचं अजिबात जोडायचं नाही. फक्त नातं देवाशी जोडायचं, पत्नीत्वाचं. तो माझा पती आहे आणि मी त्याची बायको आहे. हे सगळ्यात परमोच्च नातं आहे. राधेनं हे नातं जोडलं, मीराबाईनं हे नातं जोडलं. त्यांच्या बायका नाही बरं कृष्णाच्या, राधा मीराबाई. काही म्हणू नका, काही चांगले चांगले भजनी म्हणतात. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून. घशाचा कॅन्सर होईल बरं, सावधान. काही पण म्हणू नका. मला एक जणानं हे असं ऐकून एक जणानं ऐकून असं मला कीर्तनात प्रमाण दिले. एक जण, राधा रंगाण दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे भरे, राधाशी गोंडे लावणारी का? मग काही म्हणतात. विराट कोहली माहिती आहे पोरांना? विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे. या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे. वनडेमध्ये भारी खेळतो एकदम. 52 शतकं झाली वनडेमध्ये, अजून कोणाचे शतके नाहीत तेवढे. 1 नंबरचा बॅट्समन आहे. हो, काय कव्हर ड्राईव्ह मारतो असा, 2 खेळाडूच्या मधून चौका मारतो. 6 मारायला लागला तर कुणीच मारित नाही त्याच्यासारखी. पाकिस्तान संघ मॅच असल्यावर तर एकटाच खेळतो असा विराट कोहली. त्याच्या बायकोचं नाव आहे अनुष्का शर्मा बरं का. दोघं एकत्रित आले आणि दोघांचे पैसे जरी एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होतो. इतके श्रीमंत आहेत. इंग्लंड लंडनमध्ये बंगले आहेत, काही कमी नाही. एक बिस्लरी ही 20 रुपयाला, आपल्याकडे 15-10 रुपयापासून बिस्लरी. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. स्टील बॉडी आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याची मुलाखत घेतली बॉडीची. एवढा भारी खेळाडू. 6 महिन्यातून प्रत्येक 6 महिन्याला दोघं नवरा बायको वृंदावनला जातात. कुठं जातात? वृंदावनला. ऐका ऐका, राधाराणीचं दर्शन घेतात आणि त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये जाऊन आपल्या छोट्याशा बाळाला समोर धरून त्या साधूला विचारतात, आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवल आहे. या देशातला 1 नंबरचा श्रीमंत बॅट्समन, श्रीमंत हिरोईन साधूला विचारते आम्ही कसं जगावं. आपल्याकडं नाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपण विचारलं पाहिजे. पांडुरंगा, ज्ञानोबाराया, नाथबाबा, तुकोबाराया, आम्ही कसं जगलं पाहिजे. फार चांगलं सांगतात. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मी का सांगतो, त्या प्रेमानंद बाबाला तरुणांना 2 किडण्या नाहीत. किडण्या नसणारा साधू आजपर्यंत जिवंत कसा? तर ते म्हणतात मी राधा राणीचं भजन केलं म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र ती राधा आहे, तुम्ही तिला बाजारातली कसं काय म्हणता? तुम्ही तिला फिरणारी कसं काय म्हणता? म्हणायचं नाही बरं, आपल्या वाणीला दोष लागेल. काही पण म्हणायचं नाही. म्हणायचंय तुम्हाला, वृंदावन का कन कन बोले जय जय श्रीराध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्रीराध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. अशी भजन मस्त. कोण म्हणतं राधेचं नाही? राधे राधे घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा. अशी भजन म्हणा. नाथ महाराजांच्या म्हणा, निळोबारांच्या म्हणा, तुकोबारांच्या म्हणा, काही अडचण नाही. पण अशी राधा म्हणा. मी का सांगत होतो, त्यांनी देवाशी नातं जोडलं. तो आमचा पती आहे. त्याला पत्नीत्वाचं नातं जोडतात. त्याचं कारण सांगतो, जगातल्या सगळ्या नात्याची जागा घेता येते, पत्नीची जागा घेता येत नसते. उदाहरणार्थ, आपल्या बिडकींमध्ये एक बाळू नावाचा पोरगा राहिला होता. कीर्तनात आहे तो नाही, घरी जो झोपलाय तो पण नाही, आपल्या कीर्तनात दृष्टांतातला आहे. बाळू नावाचा पोरगा आमच्या या पैठण हायवेला राहिला होता. 1-2-3 किलोमीटरवर त्याची वस्ती होती. एखादा ईदा असला त्यानं लगेच लागून घेऊ नका बरं, असा दृष्टांतातला. हायवेला राहिला होता. मोठं घर बांधलं होतं, 2-3 मजली घर होतं. किराणा दुकान चालवत होता. नेमकं झालं असं, त्याची आई वारली. आई वारली तर रडायला लागला, देवा आई गेली, आई गेली, प्रेमाचा सागर आटला, कोण माझ्या पाठीनं हात फिरवणार, कोण मला प्रेमानं घास भरवणार, किती वाईट केलं रे देवा माझं, कसं रे देवा, प्रेमाचा सागर नेलास. आई गेलं की दुःख होतं. खूप रडला महाराज, खूप रडला. 5-6 दिवस जेवलाच नाही. 5-6 दिवस उपोषण धरलं. 5-6 दिवस तो जेवलाच नाही विठ्ठल महाराज. सारखं रडायचा. कल्याण महाराज, सोपान महाराज, सौरभ महाराज एकच म्हणे, आई गेली, आई गेली, आई गेली, आई गेली.
त्याच्या गावातल्या त्या आईच्या वयाच्या ज्या म्हाताऱ्या होत्या ना त्यांना माहिती झालं बाई वस्तीवर बाळ्या राहत नाही का, त्याची आई वारली म्हणतात, लईच रडतो बाई, जेवणच करत नाही, उपोषण धरलं. त्या 5-7 म्हाताऱ्या गोळ्या झाल्या. रिक्षा लावलं, एक आप्पे रिक्षा, रिक्षामध्ये बसल्या, रिक्षा घेऊन बाळूच्या घरी गेल्या. भाऊचा दरवाजा वाजवला, बसायला चटई टाकली, बोलायला सुरुवात झाली. बाळ्या असं रडत असतात का रे? तुझ्या आईनं आम्ही बरोबरच या गावात नांदायला आलो बाबा, तुझ्या आईबरोबरच वाड्यात झाला दोर बांधायला जायचो, तुझ्या आईबरोबर नागपंचमीचे गाणे म्हणायचो, पैठणच्या षष्टीला आम्ही एसटीनं बरोबरच जायचो, पहिल्या गाडीने गेली बाबा तुझी आई, चांगलं नाही झालं. ए बाळ्या असं नाराज का राहतो? अरे आम्हाला आई समज की आम्ही तुझ्या आईसारखे नाहीत का? हं? असं काय करतो? इतका आनंद झाला बाळ्याला. आई गेली म्हणून काय झालं म्हटलं, गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या माझ्या आई आहेत, कौसाबाई माझीच आई, हौसाबाई माझीच आई. आनंद झाला. 2-4 चपात्या दुधात चोरल्या, कनाट जेवला, खुश झाला, आनंद झाला. आई गेली, आईची जागा म्हातारीने भरून काढली. हो 1, 2, 3, 5, 6 महिने गेले. पण बाळ्याच्या जीवनावर दुसरं संकट आलं. नव्हतं एवढ्या लवकर यायला पाहिजे, पण आलं. दुसरं संकट असं आलं, बाळ्याची बहीण एवढ्या लवकर नव्हती जायला पाहिजे, पण गेली. बहीण गेली तर पुन्हा रडायला लागला, देवा आई गेली होती जाऊ द्यायची, बहीण गेली, कोण मला राखी बांधणार, कोण माझी भाऊबीज करणार, कोण मला गंध लावणार, किती वाईट केलं देवा. आई गेली होती जाऊ द्यायची, बहीण गेली, पुन्हा 5-7 दिवस जेवला नाही, पुन्हा रडायला लागला. पुन्हा त्याच्या बहिणीच्या वर्गातल्या पूर्वी होत्या ना, सकू टकू मकू, त्यांना माहिती झालं. त्यांनी तोच अपेक्षा वेळ कमी असल्यामुळे भाड्यानं लावला. रिक्षामध्ये बसल्या, बाळा घेऊन गेला, दरवाजा उघडला, बसायला चटई टाकली, बोलायला सुरुवात झाली. बाळ्या असं रडत असतात का रे? तुझी बहीण आम्ही एकाच वर्गात संगच खो खो खेळायचो, संगच कबड्डी, संगच अभ्यास, संगच क्वाफ्या. नाही क्वाफ्या नाही अभ्यास, संगच खेळायचो बाबा. पहिल्या गाडीने गेली बाबा तुझी बहीण, चांगलं नाही झालं. आम्ही तुला राखी बांधू, इकडचा हात भरू, इकडचा हात भरू, कपाळभर कुंकू लावू, करुदड्याचा सोल करू राजा, काळजी करून आम्ही तुझ्या बहिणी नाहीत का? कर जेवण. बायनं पुन्हा 2-4 चपात्या भाजी चुरून झाल्या. काय झालं म्हटलं, बहीण गेली म्हणून. गावातल्या पोरी माझ्या बहिणी आहेत. आनंदी आनंद झाला. आईची जागा म्हातारीने भरून काढली, बहिणीची जागा पुरीने भरून काढली. 1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानं बाळ्याच्या जीवनावर 3रं संकट आलं. काय चटकून कळालं राव तुम्हाला? बाळ्याची बायकोच वारली महाराज. पुन्हा रडायला लागला. 5-7 दिवस जेवलाच नाही विठ्ठल महाराज. 8 दिवस झाले कल्याण महाराज, 11 दिवस झाले, 13वा जवळ आला. आता कुणाची ताकद रिक्षा भाड्यानं लावायची? एखादी म्हणू शकते जाऊ द्या गेली, होऊ शकत नाही. ते का होऊ शकत नाही? एकदा तुमची पत्नी गेली की तुमच्या जीवनातलं नातं संपलं. पती जरी गेला तरी संपलं आणि पत्नी जरी गेली तरी संपलं. तिची जागा घेता येत नाही. तसं तुकाराम महाराज बुद्धिमान होते. देवा आम्ही तुझे भाविक कसे आहेत? पतिव्रता पत्नीला जेवढा नवरा आवडतो ना तेवढा तो वल्लभामी कांतू, तू आमचा पती आहे बाबा, तू आमचं जीवन आहे. आम्ही तुझ्याशी नातं जोडलंय. घररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. नातं जोडावं लागतं रे दादांनो. माझ्या मीराबाईनं नातं जोडलं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो गली 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 हरी गुन गाने लगी रे, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुन गाने लगी रे, ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. काय नातं जोडलं हो महाराज. एक राधा एक मीरा दोनों श्याम को चाह, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस दीवान, एक प्रेम दीवानी एक तरस दीवान. काय प्रेम केलं असं नातं जोडा. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. का सांगतो? नातं जोडायचंय ना असं जोडा. नातं जोडलं पाहिजे. तानाजीनं जोडलं तानाजीनं. ते बघ मी जातो राज, मी राज
आधी लगीन कोंडाण्याचं मग माझे काय नातं आहे महाराज असं जोडा पोरांनो. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाची पोरं नातं जोडत होती. हो तानाजी मी, मुरारबाजी, येसाजी, कोंडाजी, मी जातो राज, मी जातो राज. आपल्या पत्रिकेला शिवाजी महाराजांचा फोटो टाकलाय, आनंद वाटला. ऐका रे, एक एक मावळा म्हणायचा मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज. पोरं 400 तयार झाली. 400 पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, त्या रायरेश्वराच्या मंदिरात पोरं उभी राहिली, हातामध्ये गुलाल घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती तो गुलाल फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, हर हर आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय खालचे अय का म्हटले नाही? त्याचं कारण या धामण्यात रत थंड झालं हे का नसते, डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हणलो मी. माझी एक विनंती आहे तुम्हाला, 25 वर्षाचा सप्ताह पुढच्या वर्षी आता येणार नाही. 25 वर्षाचा सप्ताह गोड केला. पैठण तालुक्यात एवढ्या छोट्याशा गावात, बिडकींच्या जवळ गाव आहे, एवढं छान गाव आहे, समाज कमी म्हणजे लोक वस्ती कमी आहे, पण एवढा लोक जमलेत, एवढा छान कार्यक्रम केला, मोठे मोठे कीर्तनकार आणले, नियोजन गोड केलं, गायक काय, वादक काय, मंडप काय, डेकोरेशन काय, नारळी सप्तासारखा सप्ताह केला कृष्णापूरकर. तुम्ही इतकं छान तुमच्या गावाचं नाव आहे कृष्णाचं. एक काम करा, सगळ्यांनी असे 2 हात वर करा, सगळ्यांनी करा, करा सगळ्यांनी. वा, थंडीच निघून जाईल तुमची. वा करा, टाळकरी करा, अय मर्द आहेत तुम्ही, करा करा करा. जे 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 नाहीत ना मर्द आहेत त्यांनी ठेवा खाली, मला काय करायचं बरं. 2 करा, 2. वा, अय जीन्स पॅन्ट मागच्या, टी शर्ट, अय जॅकेट, हा 2 करा. व्हिडिओ काढणाऱ्याने 1 करा, काय अडचण नाही. 2 करा बरं. अय अय फक्त माईकवाला सोडून तुम्ही अय बाकीचे हां शाबाश, हात वर करा, सगळ्यांनी करा. ऐका ऐका, ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करा. काय सुंदर चित्र आहे बघा कृष्णापूरकर, ध्यानातच ठेवा हे चित्र. आपण सगळ्या शिवरायांचा जय जयकार करतोय. काय सुंदर सोहळा आहे कृष्णापूरकर, संजय महाराज फार छान नियोजन केला. हात वर करा, ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका. आपल्या या सप्त्याला अभिवादन करा, छत्रपती शिवरायाला अभिवादन करा, 18 प्रगत जातीतील संतांना अभिवादन करा, नाथ महाराजांना अभिवादन करा, हो निळोबारायांच्या अभंगाला अभिवादन करा, आपल्या आई वडिलाला अभिवादन करा, ज्या मातीनं आपल्याला जन्म दिला त्या मातीला अभिवादन करा. हात ज्याचा वर आहे, 400 पोरं घेऊन स्वराज्य मांडलं होतं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी. हो तानाजी हवाय, मुरारबाजी हवा, जातो की राज. पुरंदर हवाय, जातो की राज. कोंडाणा हवाय, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही 4 सत्ता नाचत होत्या. 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला. महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर महादेव. हात ज्याचा वर आहे टाळी वाजू नका. मी हरर म्हणणारे, हात ज्याचा वर आहे त्यानं इमानदारीनं महादेव म्हणा. मी हरर म्हणणारे, त्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणणारे, त्याचा हात वर आहे त्यानं जय शिवाजी म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या बिडकीन शहराला काय सप्ताह चाललाय कृष्णापूर गावाला. बोला हर हर महादेव, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की या खाली ओरिजिनल आहे बरं. जरा जोरात वाजत टाळी. आता जोरात. नातं जोडलं. नात कधी झाला जय जयकार? नातं जोडल्यावर झाला. नातं जोडावं लागतं हा पोरांना. किती नातं जोडलं ऐका. अफजल खान आला तर त्याच्या पोटामध्ये वाघ नख घालून फाडला. शाहिस्ते खान आला, त्याची बोटं कापली राजाने. महाराष्ट्रात ललकारी घुमली, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सगळा समाज आनंदानं डुलायला लागला. माता भगिनी गावात येऊन आनंदानं सण करायला लागले. का? गड्यांनो राजा किर झाला शिवबा, सिंहासनी बैसला. महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. राजे राजे झाले. शिवाजीराजे भोसले आपल्याला गादीवर मिळाले. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, सगळ्या समाजाला घेतलं. आनंदी आनंद झाला. सगळे माणसं मान डुलायला लागले. पण राजावरती एक संकट आलं, सिद्धी जोहर नावाचं. एक 5 मिनिटं ऐका. नातं जोडणं कशाला म्हणतात?
सिद्धीजोर नावाचं संकट आलं एक, आणि वेढा पडला होता 42,000चा. आत्तापर्यंत एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. उद्या आम्हाला जाताना ते गाव लागतं, त्या गावाचं नाव कर्नूलचा सिंह म्हणायचे त्याला, कर्नूल. फार मोठी राजधानी होती आदिलशहाची. आणि तो सिद्धी जोहर आला, त्याच्याबरोबर फाजल खान आला, आणि एक सिद्धी मसूद नावाचा त्याचा जावई आला, आणि 42,000 लोक आले. राजेगडावरती 1200 मावळे होते. एका बाजूला 42,000 आणि गडावरती 1200. कसं करायचं? इतका वेळा भक्कम होता, गड सोडणं शक्य नव्हतं. नेताजी पालकरांना आक्रमण केली, वेळा सुटत नाही. जिजामातेनं आक्रमण केली, पण वेळा सुटत नाही. आता राजांचं काही खरं नाही. पुन्हा एकदा सगळे पारतंत्र्याखाली जाणार, सगळा समाज रडायला लागला. पण तेवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. इतका पाऊस पडला, इतका यावर्षी जसा पडला ना तसा धुना पाऊस पडायला लागला. आणि एका बाजूनं डोंगर ढासळला, आणि त्या बाजूचा पारा कमी झाल्याची बातमी कळाली. आणि राजानं बुद्धी लावली की या बाजूनं रात्री पळून जायचं. कसं पळून जायचं आहे का? 400 मावळे गडावर थांबतील, 400 राजांना घेऊन जातील, आणि शरण आलो म्हणून एक पत्र लिहिलं त्याला, आम्ही शरण येत आहोत, म्हणजे पारा ढिला राहील, राजा शरण आलाय. त्याला बुद्धिमत्ता म्हणतात, बुद्धिमत्ता, गनिमी कावा. हे पोरांना शिका. अमेरिकेला इंग्लिशमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात, इंग्लिशमध्ये. आमची पोरं कीर्तन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, गोमडा. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, एकही पुस्तक शिवाजी महाराजांचं मला भेटलं, मी ते वाचलं नाही असं झालं नाही. महाराज पुस्तक दिसलं आणि घेतलं नाही. वाचा ना, शिवाजी महाराज वाचला की तुम्हाला बुद्धी. पैसे कसे कमवायचे शिवाजी महाराज सांगतात. लोकांशी बोलायचं कसं, इतिहास काय शिकवत, सगळं शिकवतात ना. सगळं महाराज सगळं शिकवतं राजांचं. पोरांनो सध्या ते मोबाईल आला बघा आपल्या हातात, हे मोबाईलने आपलं कामच करून टाकलो. हे मोबाईलचं व्यसन लागलं आपल्याला. इन्स्टा स्टोरी, फेसबुक, बाबा बाबा. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक 5,000. आमच्याकडं नका बघू लगेच बरं का. तुम्ही बसल्या सगळे त्याच्यातच महाराज. काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहतच, खाली पाहतच नाहीत महाराज. बायकोला बिचारीला कामाला जायचं, तिनं ताट उचललं ती घेऊन, याला मिळच नाही. 2-4 घास मातीचे खाल्ले, आणि मग कळालं मोबाईल गेला, म्हणजे ताट गेलं. काय अवघड. आमच्या बीडला एक घटना घडली आत्ता, कल्याण महाराज. घटना अशी घडली, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं जाऊ दे, त्याचा चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं बचत गटाचे 300 राहिले, उद्या टाकते, 100 परवा देत. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. तांब्या दिल्याला वाटलं आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. आता गंमत आहे का, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल आला. कोण ओरिजिनल? इकडे बघा, ओरिजिनल आला. ओरिजिनल बी मोबाईलच खेळत होता. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय नवले महाराज. एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता, विठ्ठल महाराज. 15 मिनिटं मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. अंधारात पाहत होता, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. अभिषेक महाराज मोबाईल हरवला. 15 मिनिटानं बायकोनं जोरात कानाखाली मारली. बायका हाणायला भीत नाहीत. उगा ज्याच्या गळ्यात माळ आहे, संस्कार आहे, तिचं बरं आहे. नाही ते शहरातल्या समज कानकून जोडून काढतात, काय नसतं. पिऊन आल्यावर तर लय हाणतात, काय नसतं तसं. बरं इतकी जोरात कानाखाली मारली. मला काय मारलं? मला काय पाहता म्हणे 15 मिनिटं मोबाईल. किती वेळ झाला? 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हटली? टॉर्च. म्हणजे मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं मोबाईल हरवला. मोबाईल नाही, बायको नाही, मी सुद्धा हानीन महाराज अशाला सांगत. काय कमाले महाराज, इतके माणसं आधीनेत महाराज. अहो माणूस बोलला की ते मोबाईलमध्ये 4 मित्र बसू द्या, मित्र मोबाईल. अहो तुमचं नाही, आमचं सुद्धा तिथं आम्हालाही नाद लागलो. हो माणसं बोलतेत, आम्ही मोबाईल. कोणी दर्शन घेऊन जातो तरी आम्हाला मिळणार नाही, आम्ही मोबाईल. फार अवघड झालं महाराज. त्याचं कारण कुणाला दोष द्यायचं नाही. ह्यानी व्यसन लावलं आपल्याला. पोरांनो थोडीशी पुस्तकं वाचावी लागतील, राजांचा इतिहास वाचावा लागेल, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. आपण महाराष्ट्रातले आहोत. मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही, मला पण आहे, त्याची गरज आहे. गुगल आहे, यूट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, त्याची तुम्हाला गरज लागणार आहे. पण ते किती घ्यावं, किती वेळ पाहावं. एक गावाची बातमी काल पेपरला आली. एका गावानं पुणे जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेतला की संध्याकाळी 7च्या नंतर भोंगा लावला गावात, आणि भोंगा वाजला की 7 वाजल्यापासून गावात मोबाईल कोणत्याच तरुणीनं बघायचा नाही.
काय नियम केला महाराज, काय नियम केला महाराज, काय सुंदर नियम केला. टी व्ही पाहायची नाही आणि मोबाईल पाहायचं नाही. 7 वाजता पोरं अभ्यासाला बसवायची मायबापानं आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल बंद करून टाकायचं. भोंगा वाजला की त्या गावाला लोक भेट द्यायला चालली. जरा शिका बरं माझं नाही आपल्याला ते करता येणार, पण निदान मायबापानं आपल्या लेकराला. आणि 3रीच्या पोराला कशाला मोबाईल देतो? 3री 4थी 5वी द्यायचा ना तू, 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं. तिला कळायला लागलं, मुलाला कळायला लागलं म्हणजे द्या. लहान लेकराच्या हातात जर तुम्ही त्याला व्यसन लागेल, त्याचे डोळे त्याच्यात जातील, त्याला सारखं ते पाहावं वाटेल. त्यामुळं सावधान बघू नका असं माझं मत नाही, पण किती वेळ बघावं त्याच्यात तुमची मुलं जातील. इतिहास वाचायला लावा. एक शिवा नाव्याची कथा शिकवा, एक तानाजीची कथा शिकवा, एक मुरारबाजीची कथा रोज ऐकू द्या, एखादा श्लोक शिकवा. ज्ञानोबांच्या 5 ओव्या वाचून घ्या, फार गरज आहे. जाता जाता नातं कसं जोडलं याच्यासाठी सांगत होतो, चला ऐका. आणि मग राजांनी बुद्धी लावली महाराज. बुद्धी अशी लावली की आता गडावून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसवायचे, 400 मावले घेतील, राजांना विशाळगडावर पाठवून द्यायचं. आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा आणि शरण आला असं दाखवायचं. पण आता सगळं नियोजन झालं नाही. कोण पुढं कोण पुढं कोण पुढं, कुणी पालखी. पण ज्याला बसायचे तो परत नाही येणार. हे नीट ऐका, ज्याला राजांच्या जागी बसवायचं विठ्ठल महाराज, तो परत कधीच येणार नाही सोपान महाराज. असा पोरगा पाहिजे तर तो बी राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजे एवढी उंची. पोरांनो, मैत्री कशी असावी ऐका जरा एवढं. 1 वर्षभर तुमच्या कीर्तन ध्यानात राहील. अक्रूर महाराज साखरे आणले होते, काय कीर्तन करून गेले. 1 वर्षभर ध्यानात राहील. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं. मग कीर्तन काहीतरी शिकण्यासाठी असेल तर 25व्या वर्षातलं एवढं कीर्तन घरी घेऊन जा. माझ्या बहिणीनं घेऊन जा, मातांनी घेऊन जा, पुरुषांनी घेऊन जा. 1 वर्षभर ध्यानात ठेवा रे. ऐका नातं कसं जोडतात. आणि तेवढ्यामध्ये राजांच्या लक्षात एक पोरगा आला. त्या पोराचं नाव होतं शिवा काशीद. नावी समाजाचा पोरगा होता, नावी समाजाचा. आणि नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये, त्याचं मी त्याच्या गावाला कीर्तन करून आलो बरं का. तर त्या पोराला 2च वर्ष झालते लग्न होऊन. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झालते. राजाला वाटलं याला जर पालखीमध्ये बसवलं, याचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांग. बायको नको, राजे म्हटलीच नाही त्याला. 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली आणि पोरगा राजांच्या महलात आला. राजाला असा मुजरा केला, राज घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटलं, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी दलादर शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. राज तुमच्या अंगावरचे कपडे घालण्यासाठी, राज 6 महिन्यापासून वाट पाहतो, ते कोणी कपडे मला घालायला द्या. राज तुमचा कमरेचा शेला मला बांधायला द्या, तुमची तेवढी तलवार मला लावायला द्या. आणि राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी नाव मला द्या. मी बसतो राज या पालखीत, मी जातो राज. राजा म्हटले, अरे शिवा मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल राजा, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, राजा मग त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राजा. काय मैत्री आहे पोरांनो. एक नावी समाजाचा पोरगा मराठासाठी मरायला तयार आहे, एक ब्राह्मण समाजाचा पोरगा मराठासाठी मरायला तयार आहे, एक वंजारी समाजाचा पोरगा मराठासाठी मरायला तयार आहे. आमचं हिंदू आहे, याला हिंदू धर्म म्हणतात. हे असं जातीवाद करू नका, मराठी माझन, माळी माझन, कुणबी माझा, यांना आपला धर्म संपून जाईल. पोरांनो, सगळ्या धरून चाला, एकमेकाला धरून चाला. सगळा समाज आपला आहे, आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे एकत्रित आहोत. तरुणांनो, या अक्रूर महाराज साखरेचं एवढं विधान घरी घेऊन जा. काय इतिहास आहे. राजा नावी शिवा म्हणतोय, राजा द्या मला मुकुट. राजाने त्याला मुकुट दिला, कपडे दिले. एका पालखीमध्ये राजे बसले, एका पालखीमध्ये शिवा बसला. ज्या पालखीत राजे बसले ते राजे रडत होते की माझा शिवा वाचला पाहिजे. ज्या पालखीत शिवा बसलाय तो म्हणतो आता मी मेलो तरी चालेल, माझा राजा सुखरूप पोहोचला पाहिजे. काय मैत्री आहे. 2 बाजूला 2 पालख्या गेल्या रे. राजाला कळालं, त्या सिद्धी मसुदाला हुजरला कळालं, सिद्धी जोहरला की हा राजा नाही. त्याची कत्तल झाली. पोरांनो, खूप बेकार पद्धतीनं मारलं त्याला. सगळ्या त्याच्या अंगाचे तुकडे तुकडे केले रे. 3 तलवारीनं त्याचं पोट कापलं महाराज. इतकं बेकार मारलं त्याला. त्याची सगळी बॉडी एका पोत्यामध्ये भरली आणि राजानं सपरेमेट पाठवलं. ज्या दिवशी राजाने त्या पोराची बॉडी पाहिली ना, स्वतःच्या लेकरासाठी कधी रडलं नव्हते महाराज, पण माझ्या जिवलग मित्राचे माझ्यामुळे एवढे हाल झाले. हंबरडा फोडून महाराज रडले. महाराज खूप रडले महाराज. त्याची माती गडावर केली राजाने.
त्याचा दशक्रियाविधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं, कुणालाच माहिती नाही होऊ दिलं. 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजानं त्या निमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील परवा आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या, राजा तुमच्या घरी येणार आहेत. इतका आनंद झाला त्या आईला. तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काय असतं हो महाराज, आईला तिचं बाळ फार आवडत असतं, आईला तिचं बाळ लागतं ना. मी आता 10 वाजले ना, मी 1 वाजता 12 वाजता घरी पोहोचलो बघा, पण माझं कोणी घरातलं जागी नसतं, पण माझी आई जागी असते. 1 वाजता सुद्धा दरवाजाची गाडी वाजली बो माझी, आमच्या गाण्याने हॉर्न वाजवला, आई आमची गॅलरीमध्ये येणार, आलास का रे बाळा, मीठ हातामध्ये घेणार, चेहऱ्यापासून पायापर्यंत रोज माझी नजर, कोण नाही महाराज, आई असते महाराज. हो मी खरं सांगू तुम्हाला, आपलं प्रसाद दादाचं कीर्तन वडिलाचं एक आईचं आहे ना. तुम्ही ज्या दिवशी कीर्तनाला जर आलात माझ्या तर 2 तास तुम्ही रडा. आई सांगते, मला खूप वर्ष श्राद्धाची कीर्तनं असतात आईची, खूप आई सांगतो महाराज, रोज सांगतो. तुम्ही युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, तुम्हाला दुसरं कीर्तन ऐकू वाटणार नाही. खूप कीर्तन आहेत महाराज, आईचे आहेत, बापाचे, शिवरायांचे, तानाजीचे, सैनिकाचे, महाराष्ट्रभर मी सांगतो. फार महाराज आईचं प्रेम असतं. आईला वाटलं बाई माझं पोरगं पण येणार, तिनं घर सारून काढलं, आईनं आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं घराला. हो माहिती नाही हो तिला माझा पोरगा आता राहिला नाही. आपल्या ठेवणीतली साडी काढली तिने, नऊवार शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट तयार करा, महाराज येणार आहेत, तुमचे मालक येणार आहेत, मालक येणार आहेत. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून त्या पुरीनं साडी घातली, मेकअप केला, कुणीतरी कानातलं दिलं, कुणीतरी गळ्यातलं दिलं, आणि गरिबाची पोर दरवाजामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता न्हाव्याच्या आळीला आली अशी बातमी मिळाली. कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून ती पोर पुढे सरकली, आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं, आवाज माझ्या सासूच आहे, सुनबाई तुम्ही नका वाळू. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताड दिलं, पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला, पहिला प्रश्न विचारला त्या आईनं. राजाने विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिचा एवढ्या लोकात अपमान, वाळू द्यायचं की तिला. तर ती आई म्हणते, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, राजा शिवाची बायको आहे, चाललं असतं की वाळू द्यायचं की. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही मी अजून आईला. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली. ती आई म्हटली, राजा जगाला फसवताल, जाणता राजे, एका आईला नाही फसवू शकत. मी गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या झोपडीमध्ये यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी हजर, बायको त्याची ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा जर आज जिवंत असता तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता राजा, आणि एका गावात 1 तास भर नाचला असता राजा, नाचून म्हणला असता, आई राजा आले, राजा आई आपल्या घरी राजा आले, आई आपली झोपडी पावन झाली, आई आपलं गाव पावन झालं, आई राजा आले, राजा आई राजा आले ग राजा. माझा पोरगा नाचला असता राजा. ज्या आरतीत तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा बाळ आता राहिला नाही. हंबरडा फोडून बायको रडायला लागली, हातातले कंकणं फोडण्यात आली, आईसुद्धा खाली पडून रडायला लागली, राजेसुद्धा खूप रडायला लागले. मावळ्यांनी राजांचे अश्रू पुसले. आपल्यासुद्धा काही माणसं ही कथा ऐकून रडत आहेत, दगडाच्या हृदयाची काही माणसं मगाशीपासून रडत आहेत. मला सुद्धा रडू येईल, पण मग मला बोलता येणार नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, जरा ऐका आणि घेऊन जा घरी. काय नातं आहे महाराज, हे सगळं झालं विठ्ठल महाराज. तेवढ्यामध्ये सोन्यानं चांदीनं भरलेली काही ताटं आली घरामध्ये. ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला, नको ही चांदी मला, घेऊन जातो. राजा म्हटले, राहू दे आई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी प्राण, असं नाही नाही हे घेऊन जा राजा तुम्हाला. मग काय देऊ आई तुम्हाला. ती आई काय म्हटली, ऐका नाता, ऐका नात. ती आई म्हटली, राजा माझा पोरगा दिवाळीला घरी यायचा, पाडव्याला घरी यायचा, बैलपोळ्याला घरी यायचा, शिमग्याला घरी यायचा, पुरणपोळी खायचा, लेकरा बाळाला पुरणपोळी, बैलगाईला तोच खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला,
मला एकच द्या, इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तर आईनं डोळे पुसले नाहीनं. आई म्हटली, राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय. खूप नाते आहेत महाराजाशी. अक्रूर माझं नाव टाका यूट्यूबला, तुम्हाला खूप कथा ऐकायला मिळतील, रामायण ऐकायला मिळेल, संत कथा ऐकायला मिळेल, खूप आहे. हो, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, असं नातं जोडा गड्या पोरांनो. धर्माशी जोडा, देवाशी जोडा, देशाशी जोडा. दगडाच्या हृदयाची पोरं रडायला लागली गड्या, सफल झालं. एवढंच सांगायचं मला तुम्हाला. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा गड्या. नातं असं जोडत चला. ज्याने अशी नातं जोडलेत ना ते देवाच्या आवडीचे भाविक झालेत. नाथ महाराजांनी देवाशी नातं जोडलंय, राधेनं देवाशी नातं जोडलंय, सुदाम्यानं देवाशी नातं जोडलंय, शबरीनं देवाशी नातं जोडलंय, केवटाने देवाशी नातं जोडलंय. ज्यांनी ज्यांनी नातं जोडलंय भाविकाची आवडी देवा. देव त्यांच्या घरी गेला. एवढ्या माझ्या सगळ्या बहिणी बसल्यात, सगळ्या बहिणींना ऐका, घेऊन जा घरी. देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे, मानलेली बहीण द्रौपदी आहे. एक चरणासाठी एवढी कथा ऐका, बरोबर 10 वाजतील. एक वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. ऐका ऐका बहिणींनो, देवाची सख्खी बहीण सुभद्रा, मानलेली बहीण द्रौपदी आहे. देवाला विचारलं तुम्हाला कोण आवडतं? देवा द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. उद्धव जळायला लागला. त्याला वाटलं देवाची बहीण सख्खी सुभद्रा आहे आणि देवाच्या मुखाला द्रौपदीचं कसं नाव येतं? सख्या बहिणीचा अधिकार असतो बरं का. तुम्ही मानलेल्या बहिणीला साडी बिडी घेतली नाही तर ती तक्रार करत नाही. सख्या बहिणीला घेऊ नका, ती हायवेची जमीन मागते काढचल, तिचा अधिकार असतो. तसं देवाची सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे. मानलेली द्रौपदी. देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे? द्रौपदीचं. देवाच्या लक्षात आलं. उद्धवाचा हात धरला. आपले 10 मिनिटं राहिली 10ला. चालतच सुभद्रेच्या घरी नेलं. सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला. का रे दादा, काय माझ्याकडे काम? काय नाही म्हटलं, बघ एकादशी उद्या आहे. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी 2-4 दिवस झाले, खायलाच काही भेटलं नाही. लवकरात लवकर काहीतरी खायला दे. भगवंतानं सुभद्रेला खायला मागितलं. सुभद्रा म्हटली, दादा टोपलीमध्ये फळं आहेत, नाश्ता कर, मी तोवर स्वयंपाक करते. देवाला कुठं खायचं होतं? सफरचंद हातात घेतला, चाकू हातात घेतला, सफरचंद कापायचं ते सोडून बोटच घेतलं कापून. बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं. उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंध्या आणा बांधायला. आता सुभद्रेकडे कमी साड्या असतील का? आपल्या सुभद्रेकल दिल दिवाना, कुछ कुछ होता, रमणे बनायत जोडी, आंप्यार करनेवाले, धूम, हे साड्याचे नाव आहे. ती माझं लग्न झालेलं आहे, महिन्याला 2 आणावं लागतात मलाच. तुमचं काय सगळ्याचंच आहे. 15 कपाटं भरून साड्या त्या सुभद्रेला. ती काही साडीकडे गेली नाही. देवानं तिचं घर सोडलं आणि द्रौपदीच्या घरी आली. ऐका देवाच्या आवडीची भाविक बहिणींनो, देवाच्या आवडीची भाविक. तुळशीला पाणी घालत होती ती द्रौपदी माता. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता आणि पाणी घालता घालता समोरून भगवान येताना दिसला आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं. ताटण तांब्या दिला फेकून. धावतच गेली संजय महाराज. देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. किती कापलं रे दादा हे. थांबायला चिंदी बांधते, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला. त्या पदराला असं फाडायचंच होतं, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदीताई, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तरी पदराकून साडी फाडायची नसते. ओ ओ ओ द्रौपदीताई, धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, नकुल सहदेव जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे. शोभत नाही तुम्हाला पदर फाडायला. त्या द्रौपदीनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. द्रौपदी म्हटली, बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत मालक जिवंत तोपर्यंत पदर फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर आहे सोपान महाराज. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्या बोटाला तिनं चिंदी फाडून 2 इंचाची बांधली. नवऱ्याचा विचार नाही केला पण देवाच्या बोटाचा विचार केला. तर त्या द्रौपदीवर
दुःशासनानं भर दरबारात साडी ओढायचा प्रयत्न केला. दुःशासनानं साडी ओढली आणि देव धावला. देवानं तिला लाखानं साड्या पुरवल्या. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. सगळ्या कौरवांनी ओढली, दमले कौरव, पण साडी काही संपली नाही. द्रौपदीनं विचारलं, देवा कशामुळं रे? द्रौपदीला भगवंतानं सांगितलं, अगं कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही, माझ्या बोटासाठी डोक्यावरचा पदर फाडून चिंधी बांधली. 2,000 रुपये जरी दिले ना, एका वर्षात 1 लाख मिळणार. 5,000 दिले ना इथं, एका वर्षात 5 लाख मिळणार. ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली त्याला डबल मिळणार. ज्यांनी ज्यांनी सौजन्य दिलं त्याचे डबल होणार. अक्रूर महाराज साखरेचे हे 10 लाख रुपये खर्च केले मी गेल्या वर्षी माझ्या घरी. गरिबांना वाटले मी पैसे, अनाथ मुलांना दिले, खूप लोकांना दिले. मला द्यायचा ना दे. तुम्ही दिलेले पैसे काय आमच्यासाठी थोडी असतात. आमच्या पैठणखेड्या सरपंचाला मी फोन केला होता आमच्या वडिलांच्या कार्यक्रमाला. यावर्षी पण तुम्हाला सगळ्यांना फोन लावेल मी, यावर्षी पण 10 लाख रुपये वाटणार आहे मी गोरगरिबांना. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, मी देत राहतो सगळ्यांना. मला तो छंदही द्यायचा. ऐका दिले 10 लाख रुपये एप्रिल महिन्यात. मे महिन्यात 20 लाख आले. मला काय नसते तसं. 10 गेले 20 आले. तुम्ही देऊन बघा, दिलं की वाढतं, सांभाळून ठेवलं की वीज बंद. कोणतं असो, मग ज्ञान असो, पखवाज असो, गायन असो, नोटा असो, सांभाळून ठेवलं की मेलेच तुम्ही. पॅरालिसिस झाला तुम्हाला. वाटले की डबल होतात. पोरा अभ्यास करतात, घरात चांगलं थोडं थोडं, सगळं नका देऊ पण थोडं थोडं देत चला. हो, जाधव सरांनी आम्हाला मगाशी जेवण दिलं, अजून कोणीतरी पंगत दिली, राजू दादा सौजन्य घेतलं तिघांनी, जाधव पाटलांनी. किती सुंदर. त्यांच्या घरी गेलो मी, भाऊ त्यांचा परिवार, किती छान माणसं आहेत. अजून तुम्ही उद्याचं सौजन्य इंदोरीकर बाबाचं मी बॅनर पाहिले मगाशी. जे देणारी माणसं आहेत डबल होत असतं संजय महाराज. म्हणून तर तुमच्याकडून नियोजन केलं हे. आमच्या अमोलनं मला फोन केला गेल्या वर्षी. म्हटलं बाबा ते तुमचं कीर्तन पाहिजेच या गावाला. म्हटलं येतोच राजा, काळजीच करू नको. आणि मला सांगायचं काय, तुम्ही दिलं की वाढत असतं. द्रौपदीनं 2 बोटाच्या चिंदीला 2 इंचाची चिंदी बोटाला दिली. देवानं लाखो साड्या दिल्या. का? भाविकाची आवडी देवा. देवाला द्रौपदी आवडते, देवाला सुदामा आवडतो, देवाला शबरी आवडते, देवाला शिवानावी आवडतो, देवाला तानाजी आवडतो. महाराज 10 वाजायला 5 मिनिटं राहिले, कळलं आम्हाला. देवाला भाविक आवडतो कळालं, पण त्या भाविकासाठी देव करतो का? हिंडे तया मागे पुढे. वा 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 वा. हिंडे तया मागे पुढे. हिंडे तया मागे पुढे. हिंडे तया मागे पुढे. हिंडे तया वा मागे पुढे. वा वा. हिंडे तया मागे पुढे. वा वा. हिंडे तया मागे पुढे. हिंडे तया मागे पुढे. हिंडे तया माऊली वा. पुढे. हिंडे तया मागे हो, हो. हिंडे तया मागे पुढे. 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 नाचे कोडे सका. नाचे कोडे सका. नाचे कोडे सका. नाचे कोडे सका. हिंडे तया मागे पुढे. हिंडे तया मागे पुढे. वा वा वा. हिंडे तया पुढे. हिंडे तया मागे पुढे. मागे पुढे. पार कुमाई. जय